सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, जळगाव जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पपई, ऑप्शन बी संत्री, ऑप्शन सी केळी, ऑप्शन डी चिक्कू। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। हे उत्तर आहे, जळगाव जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, राष्ट्रध्वजावरील कोणता रंग समृद्धीचे प्रतीक आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए निळा, ऑप्शन बी हिरवा, ऑप्शन सी केसरी, ऑप्शन डी पांढरा। याचं उत्तर आहे, राष्ट्रध्वजावरील हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, भारतात सध्या उच्च न्यायालय किती आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 11, ऑप्शन बी 30, ऑप्शन सी 12, ऑप्शन डी 25। तर याचं उत्तर भारतात सध्या उच्च न्यायालय 25 आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, नेपाळ या देशाचा राष्ट्रीय प्राणी कोणता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कुत्रा, ऑप्शन बी गाय, ऑप्शन सी वाघ, ऑप्शन डी हत्ती। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर नेपाळ या देशाचा राष्ट्रीय प्राणी गाय आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, नवीन 2000 रुपयाच्या नोटवर कशाचे चित्र आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सचिव स्तंभ, ऑप्शन बी वाघ, ऑप्शन सी हत्ती, ऑप्शन डी कुत्रा। याचं उत्तर आहे, नवीन 2000 रुपयाच्या नोटवर सचिव स्तंभाचे चित्र आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात औद्योगिक जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सांगली, ऑप्शन बी रायगड, ऑप्शन सी कोल्हापूर, ऑप्शन डी सोलापूर। याचं उत्तर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याला औद्योगिक जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, गुजरात या राज्याची राजधानी कोणती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कोलकाता, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी गांधीनगर, ऑप्शन डी दिल्ली। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर गुजरात या राज्याची राजधानी गांधीनगर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 15 वर्ष, ऑप्शन बी 2 वर्ष, ऑप्शन सी 4 वर्ष, ऑप्शन डी 5 वर्ष। तर याचं उत्तर राष्ट्रपती पदांचा कार्यकाल 5 वर्षांचा असतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी, जो की आपला क्वेश्चन 9 आहे, फुगडी हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी पंजाब। याचं उत्तर फुगडी हे गोवा राज्याचे लोकनृत्य आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। तर क्वेश्चन 10 आहे, जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पाकिस्तान, ऑप्शन बी इंग्लंड, ऑप्शन सी नेपाळ, ऑप्शन डी भारत। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर जगातील सर्वात मोठी लोकशाही भारत देशाची आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 29 ऑगस्ट, ऑप्शन बी 15 जानेवारी, ऑप्शन सी 15 मार्च, ऑप्शन डी 18 एप्रिल। याचं उत्तर राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12 आहे, ऑरेंज सिटी असे कोणत्या शहराला म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी सातारा, ऑप्शन सी सांगली, ऑप्शन डी नागपूर।
तर याचं उत्तर ऑरेंज सिटी नागपूर शहराला म्हणतात. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 13 आहे. विद्येचे माहेरघर असे कोणत्या शहराला म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए कोल्हापूर, ऑप्शन बी सातारा, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी सांगली. ह्याचं उत्तर विद्येचे माहेरघर पुणे शहराला म्हणतात. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 14 आहे. सीताफळांच्या पानांचा चहा बनवून पिल्यास कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए हार्ट अटॅक, ऑप्शन बी पोटदुखी, ऑप्शन सी डायबिटीज, ऑप्शन डी कावेळी. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. ह्याचं उत्तर सीताफळांच्या पानांचा चहा बनवून पिल्यास डायबिटीज आजार बरा होतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे उदाहरण कोणाचे आहे? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन सी महात्मा गांधी, ऑप्शन डी लोकमान्य टिळक. जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.